किनगाव खून प्रकरणाला नवा ट्विस्ट. MIT कॉलेज परिसरातून 3 आरोपी ताब्यात. किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोविंद सोपान मुंगे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फरार आरोपींच्या शोधात असलेल्या लातूर स्थानिक गुन्हे शाखेने थेट लातूर शहरातील MIT कॉलेज परिसरातून 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्या खुनामागील कारण आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी उघड होण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अजय बाळासाहेब गवळी, लखन नवनाथ फले आणि लहू संतराम इटकर अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने MIT कॉलेज अंबाजोगाई रोड परिसरात सापळा रचला आणि दुपारी 3:30च्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले. आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग. प्राथमिक चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबत दादा उर्फ लक्ष्मण नारायण शिंदे हा फरार साथीदारही सहभागी असल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांच्या तपासानुसार निरंजन नारायण देशमुख यांचे वडील नारायण देशमुख यांच्या सांगण्यावरून आरोपी आणि त्यांचे इतर साथीदारांनी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11च्या सुमारास गुंजोटी शिवारातील शेतात जाऊन गोविंद सोपान मुंगे यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केल्याचे आरोपींनी प्राथमिक चौकशीत सांगितले. मात्र इथेच पोलिसांचा तपास थांबलेला नाही. या खुनामागचे नेमके कारण काय? हल्ल्याचा कट कुठे आणि कसा रचला गेला? आणखी किती जणांचा या प्रकरणात सहभाग आहे? आणि फरार आरोपी नेमके कुठे आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या 3ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी किनगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले, तर फरार आरोपी आणि या गुन्ह्याशी संबंधित इतर व्यक्तीचा शोध सुरू आहे. एकूणच गुंजोटी खून प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून पोलिसांच्या पुढील तपासात या हत्येच्या कटामागील संपूर्ण सत्य किती बाहेर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.